महामुंबई, तिसरी मुंबई, म्हणजे आता काय बघा तिकडे एवढं मोठं डेव्हलपमेंट होईल. कारण मुंबई आणि हा जो चिर्लेचा एरिया आहे शिडकोमधला रायगडचा, हा अगदी जवळ येईल. 2 तासाचं अंतर 15 मिनिटावर. तर नक्की त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर डेव्हलपमेंट होईल. तिथे ग्रोथ सेंटर होतील, मोठ्या प्रमाणावर सर्व्हिस इंडस्ट्री होतील, तिथे मोठ्या प्रमाणावर वसाहती होतील आणि एक गेम चेंजर या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळेल. लोकांना फार मोठा याचा दिलासा मिळेल. लोकांच्या मागणीनंतर 500 वरून तुम्ही टोल 250 रुपये केलेला आहे. मात्र आता विरोधक मागणी करतात की हा टोल माफ करावा म्हणून. निवडणुकीपुरतं सासणार की अरे बाबा, निवडणुका डोळ्यासमोर ठेवून आम्ही कुठलं काम केलेलं नाही, करणार नाही. हा पूल आता कंप्लीट झालेला आहे. यापूर्वी जे प्रकल्प आम्ही कंप्लीट केले ते का निवडणुका होत्या तेव्हा? जे 2.5 वर्ष घरात बसले होते सगळं काम बंद करून, त्यांनी केलेलं सगळं जे काय बंद केलेलं काम आम्ही सुरू केलं, त्याला चालना दिली. त्यांनी जी काही गेल्या अनेक वर्षात घाण केलेली ती आता आम्ही स्वच्छ करतोय. आणि आता हे प्रकल्प जो आहे हा आता कंप्लीट झाला आहे. या प्रकल्पाचं वैशिष्ट्य आहे की याचं भूमिपूजन देखील आदरणीय प्रधानमंत्री महोदयांच्या शुभ हस्ते झालं होतं, तेव्हा देवेंद्रजी मुख्यमंत्री होते, आणि त्याचं उद्घाटन मोदी साहेबांच्या हस्ते होतं. याचा आनंद आहे आम्हाला. शिवसंकल्प अभियानाची सुरुवात